कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय। शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर आली आहे। निमित्त होतं माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या कोरेगाव शहरामधील संपर्क कार्यालयाचं आणि 3 नवीन शाखांचं उद्घाटनाचं। या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हजेरी लावली। मात्र विद्यमान आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा ठळकपणे जाणवली आहे। एवढंच नाही तर राजाभाऊ बर्गे हे खरं तर आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। मात्र कार्यक्रमाच्या एकाही पोस्टर बॅनरवरती आमदार महेश शिंदे यांचा फोटो नव्हता। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी महेश शिंदे यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आली आहे। राजाभाऊ बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं पाठबळ मिळतंय। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचं चित्र पाहायला मिळते। मी सध्या कोरेगावमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय। शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। कोरेगाव तालुक्यामध्ये पहिली जी शिवसेनेची शाखा आहे आणि जनसंपर्क कार्यालय याचं उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे पक्षाचे अनेक बॅनर या कोरेगावमध्ये लावण्यात आले। यामधून जे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत त्यांचा फोटो देखील वगळण्यात आला आहे। शाखेचे उद्घाटन करण्यात आले। या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळी देखील या ठिकाणी जे बॅनर्स लावण्यात आले, बोर्ड्स लावण्यात आले, त्यावरून देखील शिवसेनेच्या आमदारांचा फोटो वगळण्यात आला आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आमदार महेश शिंदे जे शिवसेनेचे आहेत त्यांना वगळल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळते। अचानक जे राजाभाऊ बर्गे आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि महेश शिंदे आणि राजाभाऊ बर्गे यांच्यामध्ये जो दुरावा आहे तो निर्माण झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळालं। राजाभाऊ बर्गे यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे। उद्घाटनाला आमदार महेश शिंदेंनी पाठ देखील फिरवल्याचं दिसताना आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आमदार महेश शिंदे यांची भूमिका काय असेल यांच्या भूमिकेकडे देखील सर्व जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। आमदार महेश शिंदेंना कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देखील टाळलं, त्यामुळं अनेक विविध चर्चा आता रंगू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओंकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, शाखांचे उद्घाटन अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला। तुम्ही पाहिलं असेल, काल नियोजन झालं आणि आज किती उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव नगरीमध्ये लोकांनी शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे। राजाभाऊंनी जो निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करायचा घेतला, लोकांना तो रुचलेला आहे। लोकांनी त्याचं भरभरून स्वागत केलेलं आहे आणि आम्ही दोघांनी आदरणीय शिंदे साहेबांनी मी भावना आश्वासित केलेले की पूर्ण ताकदीनं पक्षाची ताकद, पक्षाची संघटना तुमच्या पाठीशी उभे राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.